पाहूया घन व घनमूळ या पाठातील नेहमी विचारला जाणारा प्रश्न कसा सोडवायचा ते. प्रश्न आहे 12चा घन गुणिले 15चा घन छेद 4चा घन गुणिले 5चा घन भागिले 27/6. अतिशय सोपी पद्धत आहे सोडवण्याची. सर्वप्रथम काय करून घेऊया, याला सेपरेट लिहूया. 12चा घन छेद 4चा घन गुणिले 15चा घन छेद 5चा घन भागिले 27/6. याला परत हे 12चा घन आहे 4चा घन, याला अशा पद्धतीने पण आपण लिहू शकतो. 12/4 कंसाचा घन गुणिले 15/5 कंसाचा घन. भागाकार उलट गुणिले आपण करू शकतो. असं करत असताना अंशाचा छेद आणि छेदाचा अंश होत असतो, म्हणजेच 6/27 होईल. आता मधल्या कंसातल्या भाग देता येईल आपल्याला. 4 1 4, 4 त्रिक 12, 5 1 5, 5 त्रिक 15. म्हणजेच हे राहील 3चा घन आणि हे राहील परत 3चा घन गुणिले 6/27. 3चा घन करून घ्या 27, परत या 3चा घन करून घ्या 27 गुणिले 6/27. हे 27 हे 27 कॅन्सल होईल. 27 गुणिले 6 यांचा गुणाकार करून घ्या. 7 42, 4 4, 6 2 12, 12 4 16, 162 याचं उत्तर राहील. याच पद्धतीनं हे उदाहरण तुम्ही सोडवा. उत्तर किती येते ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.